नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे राज्य उत्पादन शुल्कचे ग्राउंडचे मार्क समजलेले आहे. ते तुम्ही इथे बघू शकता. हे ग्राउंडचे मार्क आहेत नागपूरसाठी, नाशिकसाठी, छत्रपती संभाजीनगर, पुणे केंद्र, ठाणे केंद्रासाठी यासाठी मार्क काढलेले आहेत. तर आपण काय करत आहोत की याचे कोणकोणते विद्यार्थी सिलेक्ट होतील याची तुम्हाला माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता सगळ्यात पहिली गोष्ट, माझे काही ग्रुपचे विद्यार्थी आहेत त्यांनी काय केलेलं आहे, एक विद्यार्थी त्यांनी काय केलेलं आहे की ही यादी बनवलेली आहे आणि त्याच्यानंतर ही यादी सगळीकडे पसरलेली आहे. तर त्यांनी ग्रुपमध्ये, माझ्याही ग्रुपमध्ये त्यांनीच पाठवलेली आहे. तर त्या यादीनुसार आपण हे करतो. आता त्यांनी यादी बनवताना का केलेलं आहे ते सांगतो मी. तर या याद्या आहेत त्याच्यामध्ये महिलांची वेगळी यादी केलेली आहे आणि पुरुषांची म्हणजे मुलांची आणि मुलींची यादी वेगळी केलेली आहे. त्याच्यानंतर ना हे जे ग्राउंडचे मार्क आहेत, लक्षात घ्या, याचे मैदानीचे मार्क, लेखीचे मार्क आहेत हे वाले. हे मार्क काय केले की हे मार्क आणि जे नवीन मार्क आहेत त्याला मर्ज करून ही पीडीएफ बनवलेली आहे. आणि लक्षात घ्या, ही ऑफिशियल पीडीएफ नाही आहे. जे आपण डिस्कस करणार आहोत ती ऑफिशियल पीडीएफ नाही आहे, ती विद्यार्थ्यांनी बनवलेली पीडीएफ आहे. त्याच्यामध्ये चेंजेस थोडेफार प्रमाणात होऊ शकतात. लक्षात घ्या, काही शक्यता नाकारता येत नाही, होऊ शकतात सांगत आहे. तर ते मी सांगत आहे तुम्हाला आता यादी, आणि कोणते विद्यार्थी सिलेक्ट होतील त्याचीही तुम्हाला माहिती सांगणार आहे. जर बघितलं तर ही पदभरती जी आहे ती जवान पदाकरिता ही आहे 568 पदांकरिता. आता व्हिडिओ बनवताना मी व्हिडिओला काय करत आहे की 3 पार्टमध्ये टाकत आहे, कारण की बघा की 668 पदांकरिता सांगायला वेळ लागेल. फक्त काय करू, सर्वसाधारणची यादी मी सांगेल पहिलं तर सर्वसाधारणची, त्याच्यानंतर महिलांची सांगेल आणि त्याच्यानंतर बाकीचे जे राहतात समांतर आरक्षण ते सांगेल. आता याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची झाली तर प्रकल्प याचे पदवीधर अंशकालीनचे उमेदवार 56 भेटलेले नाहीयेत. त्यामुळे हे उमेदवार काय होतात की त्या कॅटेगरीच्या सर्वसाधारण म्हणजे ह्या 79 उमेदवारामध्ये ऍड होतील. म्हणजे थोडक्यात असं सांगेल की हे 27 सर्वसाधारणचे उमेदवार आहेत आणि त्याच्यामध्ये 8 उमेदवार असे ऍड होऊन काय होतील की यादी हे 35 उमेदवारासाठी लागेल. त्याच्यानंतर सर्वसाधारणचे इथे 2 उमेदवार ऍज इट इज, इथे परत विजयसाठी 5+1 अशा, त्याच्यानंतर एनडीबी साठी 6+2, एनटीसी साठी 8+2, 2 सी साठी एनटीडी साठी +4+1 अशा प्रकारे काय होतील की सगळ्यासाठी होतील. ओपनसाठी 73+23 असे 96 उमेदवार सिलेक्ट होतील. आता ती यादी दाखवतो मी. तर ऑलरेडी सांगितल्यानुसार मी सर्वसाधारणसाठी पहिली सांगेल यादी कोणते उमेदवार सिलेक्ट होतील, त्याच्यानंतर महिलांसाठी सांगेल आणि त्याच्यानंतर सर्व या बाकीच्या कॅटेगरीसाठी सांगणार आहे. प्रथमतः ज्यांनी ही यादी बनवून दिली आहे त्यांचे मी आभार मानतो. विद्यार्थीच आहेत, माझ्याशी काल बोलणं झालेलं आहे यांचे. तर याच्यानुसार बघा की हे जे आहे हे ग्राउंडचा कॉलम आहे. लक्षात घ्या, हा कॉलम म्हटलं तर मी काय करतो की काढून घेतो, तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. त्यामुळे मी हा कॉलम काढून टाकतो, तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. ही यादी मी शेवटचा कॉलम काढलेला आहे, कारण की ते जी यादी आहे ती ही वाली रिमार्क आहे. तर याचा आणि त्या यादीचा काही संबंध नाही. त्याला ग्राउंडच्या वेळेस त्या विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलं होतं या कॅटेगरीमधून तो कॉलम होता. आता बघा, ह्या यादीनुसार जर बघा तर पहिले 73 उमेदवार ऍज इट इज सर्वसाधारणचे उमेदवार सिलेक्ट होते. आणि जर उमेदवार पदवीधर अंशकालीनचे भेटले नाही 23 तर हे ऍड होतील याच्यामध्ये. म्हणजे 96 उमेदवार होते. पहिले तर 73 + 23 असे 96 उमेदवार होतील सिलेक्ट, जर यादी भेटली नाही तर. लक्षात घ्या. आणि इथं ज्या उमेदवाराच्या समोर ओपन अगेन्स्ट पीटी, त्याच्यानंतर एससी अगेन्स्ट पीटी, त्याच्यानंतर कुठल्याही कॅटेगरी अगेन्स्ट पीटी लिहिले, त्याचा अर्थ असा आहे की ते पदवीधर अंशकालीनचे उमेदवार भेटले नाहीत. त्यामुळे काय केलेलं आहे की या उमेदवाराला संधी देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या. परत एकदा सांगतो की ज्या उमेदवाराच्या समोर कॅटेगरी अगेन्स्ट, तुमची कॅटेगरी ओबीसी अगेन्स्ट पीटी, ओपन अगेन्स्ट पीटी असं लिहिलेलं पहिलं ग्राउंडच्या वेळेस असेल, ओके, त्याचा उमेदवाराचा अर्थ असो की पार्ट टाइम ग्रॅज्युएटचे उमेदवार म्हणजे पदवीधर अंशकालीनचे उमेदवार भेटले नाही, तर त्यामुळे काय केलं की त्यांना त्या याच्यामुळे चान्स दिलेला होता. आता ज्यावेळेस फायनल सिलेक्शन होईल त्यावेळेस हे वेगळं असेल. पहिले 73 उमेदवार ऍज इट इज काय होतील बघा. आता मी कशी यादी बनते ते सांगतो. 73 उमेदवार ओपनचे ऍज इट इज सिलेक्ट होतील इथे. त्याच्यात फक्त त्यांचं वय जास्त नसायला पाहिजे. तर हे 73 उमेदवार, आता हे टॉप जे केलेलं आहे ते आहे हर्षद शेवाळे यांनी टॉप केलेलं आहे. तर पहिले 73 उमेदवार ऍज इट इज, लक्षात घ्या, ऍज इट इज काय होतील की तुमचे सिलेक्ट होतील याच्यामधून, ओपन मधून हे उमेदवार ऍज इट इज सिलेक्ट होतील. ओके. तर हे झाले 168.34246 हे ऍज इट इज होतील. त्याच्यामध्ये बघा, लक्षात घ्या की एखाद्या उमेदवाराचं आता वय जर नसेल, लक्षात घ्या, म्हणजे एससीचा कॅटेगरीचा उमेदवार असेल आणि त्याचं वय जर जास्त असेल तर त्या उमेदवार एससी मधून सिलेक्ट केले जातात. असं नाही की प्रत्येक सगळेचे सगळे टाकले जातात. कॅटेगरी वय ही चेक केलं जातं. जर वय जर बसत नसेल तर ओपन मध्ये त्यांना घेतलं जात नाही. लक्षात घ्या. ओपन मध्ये सपोज जर वय असेल 30 वय असेल
आणि SC साठी फॉर्म भरताना त्यांनी 35 वर्षाचा लाभ घेऊन त्यांनी फॉर्म भरला असेल. ओके, मी उदाहरण सांगत आहे, तुम्हाला उदाहरण सांगत आहे. तर त्यावेळेस काय होतं की ह्या उमेदवाराला SC मधून, भले तो उमेदवार पहिला टॉपर असेल तरी त्याला SC मधून दिला तर ओपन मधून त्याला सीट दिली जात नाही. त्यामुळे एक विद्यार्थ्यांचं तिथे हे होतं. ठीक आहे, हे मुद्दा आहे. आता त्याच्यानंतर बाकीचे 23 उमेदवार आहेत ना, हे पुढचे 23 उमेदवार ते काय होतील की आता 23 म्हणजे 96 पर्यंत उमेदवार हे होतील अगेन्स्ट पीटी. अगेन्स्ट पीटी त्यांच्या याच्यासमोर अगेन्स्ट पीटी घेऊ शकतात. आता हे उमेदवार सगळे आहेत. आता मी 96 पर्यंत यादी सांगतो तुम्हाला, इथेपर्यंत यांचं उमेदवारांचं काय होणार आहे की अगेन्स्ट पीटी यांना काय होतं की सिलेक्शन होणार आहे. ओके, समजलेला मुद्दा, माझा मुद्दा तुम्हाला समजलेला आहे असं हे करतो, ग्राह्य धरतो मी. हे होते तुमचे 96 उमेदवार. त्या उमेदवाराच्या समोर अगेन्स्ट पीटी येणार आहे लिहून ते. त्यामुळे काळजी करायची गरज नाही त्यांना, कारण या जागा त्या 23 आहेत ते त्यांना दिलेल्या आहेत. आता बाकीच्या कॅटेगरीच्या सांगतो तुम्हाला. आता इथून आता कुठल्या आता कॅटेगरी आहेत, आता ओबीसीचे आहेत. ओबीसीचे 42 प्लस 12 असे किती होतील, 54 उमेदवार तुम्हाला सिलेक्ट करायला लागतील. तर ओबीसीचे 54 उमेदवार. तर बघा, ओबीसीचा 1 2 2 3 4 5 6 7. आता इथं ऍक्च्युली ओबीसी सिलेक्ट करतो मी, एकच मिनिट. इथून चालू करतो मी. 1 2 3 4 5 6 6 7 8 9 10 11 12. सॉरी, हे एक मिनिट पहिल्यापासून करू दे, कारण मी तुम्हाला काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. हा, हे फर्स्ट कॅन्डिडेट. इथे पहिला हे फर्स्ट कॅन्डिडेट 1 2 बरोबर आहे 2. इथे 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 21 22 23 24 25 26 26 26 27 28 28 28 28 28 29 30 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42. हे उमेदवार आता इथं 42 हे उमेदवार हे काय होतील की ओबीसीच्या ह्याच्यातून सिलेक्ट होतील आणि नंतरचे 12 उमेदवार आहेत ते अगेन्स्ट पीटी सिलेक्ट होणार आहेत. म्हणजे इथून पुढे 12 उमेदवार, म्हणजे हे 1 हे 2 हा 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हे 12. म्हणजे हे जो कट ऑफ राहणार ते 161 पॉईंट इथेपर्यंत उमेदवार सिलेक्ट होतील. ह्या पार्ट टाइम ग्रॅज्युएटचे उमेदवार भेटले नाही तर त्याच्यामध्ये ओके, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली आहे की नाही, याच्यामध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा उमेदवार नसला पाहिजे. लक्षात घ्या, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे तो उमेदवार हे नसला पाहिजे, म्हणजे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, एक सर्व्हिसमॅन. आता इथे बघा, एक सर्व्हिसमॅनची आहे ही कॅटेगरी, अजून एक उमेदवार वाढेल इथे. ऍक्च्युली मी शेवटचा कॉलम बघितला नव्हता, एक सर्व्हिसमॅन आहे का, तर शेवटच्या कॉलम मध्ये ते पाहायला पाहिजे होते की एक सर्व्हिसमॅन आहेत का. ठीक आहे, एखादा उमेदवार त्याच्यानुसार अजून वाढेल इथे. इथे एखादा उमेदवार काय होईल की ओबीसी मध्ये शेवटचा उमेदवार आणि अजून एखादा उमेदवार वाढेल. इथे ह्या झाल्या, इथे अजून एखादा उमेदवार वाढेल. हा, यांच्यापर्यंत जाऊ शकते, ऋषिकेश भंडारे यांच्यापर्यंत जाऊ शकते. ओके, एक म्हणजे जेवढे असतील ते, आता एक सर्व्हिसमॅन मी बघितलं नाही एक्झॅक्टली, तर त्यांचं जर असेल सपोज त्यांच्या ह्याच्या समोर एक सर्व्हिसमॅन वगैरे, ते एक सर्व्हिसमॅन कॅटेगरीमध्ये ते चालले जातात. त्याच्यानंतर ना ओके, ड्रायव्हरची होती, ठीक आहे. त्याच्यानंतर ना पुढे जाऊयात आपण. हे झालेले आहे, मी कुठल्या सांगितले आहे तुम्हाला, ओपन साठी सांगितलेले आहे.
ओबीसी सांगितलेले, आता ईडब्ल्यूएस सांगितले. ईडब्ल्यूएस मध्ये 18 उमेदवार, 18 उमेदवार आणि हे 6 उमेदवार, असे उमेदवार होतील. 24 उमेदवार सिलेक्ट होतील. तर आपली एक जसं सांगितलेलं आहे मी, एक लिस्ट 96च्या खाली जी यादी आहे तिथून सिलेक्ट करायला लागेल. 73 हे 96. तर याच्यापासून काय करायला लागेल मला, ईडब्ल्यूएस. इथं ईडब्ल्यूएस ठीक आहे. आता या उमेदवाराच्या खाली तर ईडब्ल्यूएस चे उमेदवार मला सिलेक्ट करायला लागतात. तर हे फर्स्ट कॅन्डिडेट होतील. टोटल किती आहेत ईडब्ल्यूएसच्या सीट जे आहेत ते आहेत 18 + 6, 18 पहिले उमेदवार. तर इथून यादीमधून हा 1, त्याच्यानंतर हे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 इथे उमेदवार आहेत ना, हे होतील कशामधून सिलेक्ट होतील, हे डायरेक्ट ईडब्ल्यूएस. आणि अगेन्स्ट पीटी मधून तुमचे उमेदवार जे आहेत ते होतील 6 उमेदवार. तर पुढचे 6 उमेदवार जे असतील म्हणजे 1, हे 2, हे 3, 4, 5, 6 उमेदवार. तर इथेपर्यंत कट ऑफ लागू शकतो. हा 163 हे सांगितलेला कॉलम हा पकडू नका. याच्यामध्ये एखादा उमेदवार एक्स सर्व्हिसमॅन वगैरे असेल किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड असेल तर ते एका यादी काय होते की खाली जाते. त्यांना काय होतं की त्याच म्हणजे ही जागा जी जाते प्रोजेक्ट अफेक्टेड ती जागा चालली जाते आणि ते उमेदवार खाली चालले जातात. ओके, हे झालेलं आहे. ईडब्ल्यू झालेलं आहे. आता एससी साठी बघूयात आपण. 27 + 8 असे उमेदवार सिलेक्ट होतील एससी साठीचे. 27 + 8 35 उमेदवार एससी साठीचे. तर इथून आता 96च्या खालचे पहिले 27 आणि +8 उमेदवार. तर 96च्या खालचे फक्त हे बघायचं आहे तुम्ही. हा पहिला उमेदवार 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27. हे 27 उमेदवार ॲज इट इज सर्वसाधारण म्हणून भरले जातात. 155 आणि प्लस काय करले जातं की याच्यामध्ये परत काय होतील की यादीमध्ये तुमच्या काय होतील की 8 उमेदवार पुढचे म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इथेपर्यंत उमेदवार सिलेक्ट होतील. आता जर याच्यामध्ये पार्ट टाइम ग्रॅज्युएट वगैरे म्हणजे असतील पदवीधरांची खालीन तर ही यादी काय होती की थोडीशी मागे पुढे होऊ शकते. हे झाली एससी साठीचे. त्याच्यानंतर एसटी साठी बघूयात आपण. तर तुम्हाला यादी कशी बघायची ते सांगितलेलं आहे, बनवायची ते सांगितलेलं आहे मी. तुम्ही त्याच्यानुसार यादी बनवू शकता. थोडा बहुत चेंजेस होऊ शकतो याच्यामध्ये. तर बघा हे आहे एसटी साठीचा पहिला उमेदवार. टोटल एसटी साठीच्या सीट आहेत 2 आणि 2च आहेत. तसं समजा 1 आणि ह्या 2 उमेदवार म्हणजे इथेपर्यंत सिलेक्ट होणार यांचा हे आहे कट ऑफ आहे 162 पर्यंत. ते 2 उमेदवार सिलेक्ट होतील. एसटी साठी सरळ आहे. त्याच्यानंतर पुढच्या कॅटेगरीमध्ये जर बघितलं आपण आता तर आहेत एनटीपी साठी बघूयात. नोमॅडिक ट्राईब ब्रॅकेटमध्ये बी आहे. सॉरी हा पहिला उमेदवार सिलेक्ट होतील. आता
बी साठी बघितलं तर हे होतील 6 + 2 असे 8 उमेदवार होतील. तर 1 2 3 4 5 6 7 8 इथेपर्यंत तुमचं कट ऑफ राहणार आहे एनटी बी साठी. ओके, त्याच्यानंतर ना एनटी सी साठी बघत आपण. एनटी सी साठी तर एनटी सी साठी आहेत कुठं 8 + 2 10 होती. दहा उमेदवार एनटी सी साठीचे इथून. आता हा पहिला उमेदवार 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवा की या यादीमध्ये जर इकडे म्हणजे हे जर म्हणजे पदवीधर सॉरी हे जर असतील प्रकल्पग्रस्त भूकंप असतील तर ते यादी खाली जाते म्हणजे त्यांना त्या याच्यातून सिलेक्ट केलं जातं आणि ही उमेदवार खाली जातं. इथपर्यंत यादी लागू शकते एनटी सी साठी. त्याच्यानंतर एनटी डी मध्ये 4 + 1 5 होती. एनटी डी मध्ये एनटीडी मध्ये 4 + 1 5. तर हे 2 झालेले आहेत. 3 4 5 तर इथपर्यंत येऊ शकते एनटीडी ची यादी. त्याच्यानंतर ना पुढची कॅटेगरी आहे एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लासेस. तर स्पेशल बॅकवर्ड क्लासेस मध्ये हे पहिले उमेदवार आहेत फर्स्ट. आता एसबीसी मध्ये जर बघितलं तर हे आहेत 4 + 1 5 उमेदवार असले होते. तर 1 2 3 4 5 तर इथेपर्यंत ही यादी काय करू शकते की लागू शकते. ओके, इथेपर्यंत यादी लागू शकते ही 156 मार्कापर्यंत लागू शकते. त्याच्यानंतर ना पुढची कॅटेगरी आता एसबीसी झालेली आहे. एनटी डी झाली. एनटीसी विजे बाकी आहे. विजे साठी काय यूज केलं यांनी हे बघायला लागेल मला. विमुक्त. तर विजेसाठी जागा आहेत 5 + 1 6 जागा असतील सर्वसाधारणच्या. फर्स्ट 1 2 3 4 5 6 इथेपर्यंत ही यादी जाऊ शकते 162 पर्यंत. तर मी सगळ्या कॅटेगरीनुसार तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे. कॅटेगरीनुसार आणि कोणते उमेदवार सिलेक्ट होतील याची माहिती दिली आहे. महिलांसाठी थोड्याच वेळात व्हिडिओ बनवत आहे आणि याची माहिती दिली. धन्यवाद.